शुभम पार्कमध्ये टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक, नागरिकांमध्ये दहशत. शुभम पार्क परिसरात गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास 8 ते 10 टवाळखोरांनी अक्षरशः धुडगूस घालत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. टोळक्याने 5 ते 6 चारचाकी वाहनांची तोडफोड करत घरांवरही दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता एका तरुणावर हल्ला करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झालेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शुभम पार्क परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दगडफेक आणि वाहन फोडल्याच्या आवाजामुळे नागरिक घराबाहेर पडले असता टवाळखोरांनी परिसरात दहशत माजवल्याचे चित्र होते. महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही या घटनेमुळे घाबरून गेली होती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान संतप्त नागरिक मोठ्या संख्येने अंबड पोलीस ठाण्यात जमा झाले असून संबंधित टवाळखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत तक्रार नोंदवण्यात आली आहे. शांत परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी वाढत्या टवाळखोरीवर पोलिसांनी लगाम घालण्याची मागणी परिसरातून होत आहे. तुमचं नाव काय? माझं नाव जितेंद्र पुंडलिक ढोली. मी शुभम पार्क बिल्डिंग नंबर 7 येथील रहिवासी आहे. काय प्रकार घडला? एक साधारणतः अर्धा तास पूर्वी अज्ञात युवक आमच्या इथे आले बिल्डिंगमध्ये. आम्ही झोपलेलो होतो, तर या ठिकाणी अज्ञात युवकांनी येऊन आमच्या गाड्या फोडल्या. जवळपास 5 ते 6 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं या ठिकाणी. आमच्या गाड्याच्या काचा फोडलेल्या आहेत. तरी मी अंबड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना मी विनंती करतो की अज्ञात युवकांवरती योग्य ती कारवाई करावी, ही मी माझ्या शुभम पार्क परिसरातील लोकांच्या वतीने मी विनंती करतो. बरं, किती जण होते? साधारणतः आता परिसरातील लोक जे काही बघणारे लोक आहेत, तर त्यांचं म्हणणं असं आहे की 12 ते 15 युवक होते या ठिकाणी. बरं, कशाने गाड्या फोडल्या? त्यांच्या हातात काय होतं? त्यांच्या हातामध्ये काहींच्या हातात हॉकी स्टिक होत्या, काहींच्या हातात बॅट्स होत्या, काहींच्या हातात हत्यारं होते. असं बरेचसे लोकांचं म्हणणं आहे की तलवारी वगैरे अशा पद्धतीचे लोक म्हणजे हत्यारं घेऊन ते या ठिकाणी आले होते. आपका नाम क्या? पवन झा, क्या हुआ? 7 फ्लैट नंबर 43। क्या हुआ? अभी थोड़ी देर पहले गाड़ी का पूरा कांच, गाड़ी नंबर है MH15 JM 4829, सारे कांच वगैरह पत्थर आकर के 10-15 आदमी बाहर से आए थे, पूरा कांच तोड़ दिया गाड़ी का। उनके हाथ में क्या था? मैं सो रहा था, इसलिए मैंने देखा नहीं, लेकिन आवाज़ आ रहा था पत्थर और इस सब का, बैट और कत्ता वगैरह का ऐसा आवाज़। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.